असं वाटतंय जणू काही ज्याला आपण अमेरिका, युरोप, कॅनडा कंट्रीत असल्यासारखं तिकडचे ड्रायव्हर लोक कशी एकदम दाबात येतात फोर व्हीलर मध्ये गाडी लावतात आणि मग ट्रेलर वर चढतात, त्या पद्धतीने आपलं काम झालंय. आलं की सगळ्यात आधी टायर चेक करायचे, करावंच लागतात, कारण कुठे दगड बिगड फसला बिसला तर नाही. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. राम राम मंडळी, आज सकाळ सकाळ बघा भुरंगाट चालू झालेलं आहे आणि आपण आता आलेलो आहे साईड वरती, डंपर वरती. आता गाडी लावायची आणि डंपर वरती चढायचं, म्हणजे एक वेगळंच आहे का नाही. जसं असं वाटतंय जणू काही ज्याला आपण अमेरिका, युरोप, कॅनडा कंट्रीत असल्यासारखं तिकडचे ड्रायव्हर लोक कशी एकदम दाबात येतात फोर व्हीलर मध्ये गाडी लावतात आणि मग ट्रेलर वर चढतात, त्या पद्धतीने आपलं काम झालंय. आपण येतोय मस्त पैकी फोर व्हीलर मध्ये आणि डंपर वरती चढतोय. विचार करा कसं वाटत असेल त्याच्या आईला. भारी ना. तेव्हा तिथं समोर आपला डंपर लागलाय, सगळे डंपर गेलेत, आपलाच लागलाय फक्त. विषय असा आहे दोघा समोर, कारण आता 9:45 वाजलेले तर आपण झालोय लेट. 8:30 वाजता चालू होतं सगळं, पण आपण लेट झाल्यामुळे आता काय करणार, पर्याय नाही. चला हरकत नाही, लावूयात गाडी. अरे बाबा आलेलो आहोत आपण मित्रांनो, पोचलोय आपण डंपर बशी आपल्या. आलं की सगळ्यात आधी टायर चेक करायचे, करावंच लागतात, कारण कुठे दगड बिगड फसला बिसला तर नाही. सगळ्यात मेन ह्या गोष्टी करावं लागतात. आलं की चला, आपल्याला येतो चालवाय म्हणून आपण येतोय, आपल्याला नसता आला तर अडचण होती नाही का. सगळ्यात आधी काय मित्रांनो, इयर भरावा लागतो. इयर 6 पॉईंट होता, आता बघा 7.7 झालेला आहे. 8 8.5 प्लस इयर झाला की मग गाडी काढायला लागते, कारण त्याशिवाय ब्रेक रिलीज होत नाही. 8च्या पुढं पॉईंट जावं लागतात, त्यातनं पुढं ब्रेक रिलीज होतो, नाही तर मग ब्रेक रिलीज काय होत नाही नाही का, लागून राहतो इयर उतारल्यामुळं. बघा 8 पॉईंटच्या पुढं गेलेलं आहे, बघा ब्रेक रिलीज झालाय. बघा बघा गाडी आता मागं चालली. डिझेल नाही आपल्या गाडीत, डिझेल टाकावं लागल, डिझेल संपलेलं आहे. डिझेल टाकूयात. डिझेलची गाडी आली पण ती आपल्यासाठी नसते, डिझेल आपल्याला पंपातूनच टाकावं लागतं. या चिखल झालेला आहे, कारण भुरभुर चालू आहे कंटिन्यू. मला वाटतं रात्रीपासूनच चालू असेल. इकडे तर कंटिन्यू येतेच म्हणा, घाट असल्यामुळं. सासवडला तेवढं नाही, पण इकडं आहे बारीक भुरंगाट कालपासून चालू या. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या गजरामध्ये आपण हा ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. वातावरण नादखुळा झालेलं आहे, नादखुळा. वातावरणाचा नाद नाही करायचा मित्रांनो. आणि आज रोजच्या पेक्षा आज जरा गर्दी कमी आहे रोडला. कशामुळे हे मला माहित नाही, पण काय होतं, रविवार सोमवार रविवार जास्त गर्दी असते. आज मंगळवार आहे, आज थोडीशी गर्दी कमी आहे. कशामुळे गर्दी कमी आहे माहित नाही, पण असू द्या, चांगलं आहे. उलट काय होतं, नाहीतर गाड्या बिड्या आतमध्ये घालाय, बाहेर काढाय इतकी अडचण होती मित्रांनो की मापाच्या बाहेर. कारण सारख्या गाड्या चालू असतात आणि माणसं थांबत पण नाहीत, नुसते पुढं पुढं घालत राहतात. असू द्या, त्यांना पण जायचं असतं. आपल्याला काय, लोकांना साईडला करून किंवा लोकांनाही करून, लोकांसाठीच आपण काम करतोय. आपल्यासाठी पण आपण काम करतोय. मेन काय, लोकांच्या सोयीसाठी आपलं काम चाललेलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांना दुखावता येत नाही, त्यांना जाऊन द्यायचं, मग बाहेर गाडी काढायची, असं करावं लागतंय आपल्याला.
आजचा व्लॉगच मेन आपला गाठातून चालू झालाय. मित्रांनो का इथं चाललंय ब्रेकिंग आणि ह्या मशीनचं संपलंय डिझेल. आपण गाडी लावली याच्या पलीकडं, ह्या गाडीच्या पलीकडं, कारण हा काय म्हणला की ब्रेकिंग करताना दगड उडला तर काचव बिचव येईल नाही का. ह्याचं पण बरोबर आहे. त्याच्यामुळे मग गाडी इथनं काढली, मी तिकडं लावली. गाडी इथं लावली आणि हो म्हणला की डिझेल संपलंय. आता काय करायचं, संपलं तर संपलं. आता थांबलोय, मग काय करणार आहे, आता पर्याय नाही. रोजच झालंय, आता काय करायचं, लय अडचण आहे. सकाळपासून चांगला पाऊस लागलेला आहे बरं का. आता गाडी नुसती सर 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 का सरती या, काय करणार. पण पाऊस महत्वाचा आहे, पाऊस आला पाहिजे. पावसाशिवाय काय नाही मित्रांनो. पाऊस जर नाही पडला तर शेतकऱ्यांचं लय मोठं नुकसान होणार आहे. कारण आम्हाला कसलाच पाऊस नाही इकडं. पुण्यात कोकणात लय पाऊस झाला या, पण इकडं पुण्याच्या वरती आमच्या साईडला काहीच पाऊस नाही कसलाच. लय अडचण आहे मोठी पाण्याची. अजून विहिरीला पाणी आत्ताची थोडं फुटलं या, ती सुद्धा आता एवढे दिवस पाऊस नव्हता काय नव्हता. पण विषय काय होतोय, गावाला पाऊसच नाही. इथं घाटामध्ये काय होतंय, थोडा पडतोय झिरमिर झिरमिर, पण गावाला कसलाच पाऊस नाहीये. पडला पाहिजे पाऊस महत्वाचं. बघू शकता तुम्ही वातावरण काय झालंय, खतरनाक एक नंबर झालंय वातावरण, एक नंबर. दुःख बिक एक नंबर सुटले या. आणखी झाली सुट्टी, 6 वाजले, आता निघालो घरी. मित्रांनो आज थोडं बरं वाटलं. गेल्या वर्षी काहीतरी फायदा म्हणजे नाही का, एखादी ट्रिप जास्त झाली, बाकी काही नाही. ते सकाळी आलो असतो लवकर ना तर 1-2 ट्रिपा तरी झाल्या असत्या अजून. पण आपल्याला पोहोचायला तिथं 10:15 वाजले होत्या. आणि होतं काय, सगळं घरी पण सकाळी लवकर उठता येत नाही, काहीच नाही, म्हणजे जागच येत नाही महत्वाचं. पण आता उद्यापासून जरा लवकर उठावं लागणार आहे. उद्या सकाळी जिम वगैरे करून इकडे यायचं. काय होतं, संध्याकाळचं 6च्या पुढं गेलं का नाही कंटाळा येतो, जिमला जाऊशी वाटना. 1-2-3 दिवस झालं मी काय जिमला गेलोच नाही. पण आज पण जायचं नियोजन होतं, पण आता इतका कंटाळा आलता की माफाच्या बाहेर. आता बघू, आजचं वर्कआउट आज स्किप करणार आहे आणि उद्या सकाळ जातो. आता उद्या आता मला डबल बॉडी वर्कआउट करावं लागेल. रोहित पण आज गावाला चाललाय. आता सलमान एकटाच आहे. सलमान पण 2 तारखेला गावाला जाणार आहे. रोहित आला की तर कसं काय करावं, काय डोकंच चालणार नाही. आता बघू, जसं होईल तसं. अवतार तर असं झाला या की मापाच्या बाहेर. आता केलं जरा हातपाय वगैरे तोंड धुवायचं, फ्रेश व्हायचं. आता त्यात रोहितची ट्रेन तर सुटली 5ची जेलम. आता त्याला संध्याकाळी 10 वाजता एक ट्रेन आहे. बहुतेक बघू आता संध्याकाळी त्याला 10 वाजता बसून द्यायचं ट्रेनला. आता राकेश गेलाय का नाही काय माहित मशीन घेऊन. बघू त्याला फोन करून तर बघतो काय विषय झालाय काय नाही. आता आपण आलेलो आहे रोहितला सोडून ट्रेनला. विषय असा झाला की इतकी गडबड झाली, आम्हाला 10ची ट्रेन, 10ला 10 कमी असताना आम्ही तिथं पोहोचलो. तिकीट काढायला इतकी भयानक लाईन की काय सुचत नव्हतं की काय करावं काय नाही. मग पटापट आम्ही तिकीट काढलं, प्लॅटफॉर्म तिकीट काढलं मध्येच घुसून आणि ट्रेनला आतमध्ये गेलो. त्याला बसवलं की ट्रेन हल्ली. मग इतक्या स्पीडनं आम्ही हे केलं, त्याच्यामुळं व्हिडिओच बनवायचा आला नाही. तर व्हिडिओ बनवायचा होता किंवा ठीक आहे चला, पण बनवताच आला नाही. मग आता निघालोय. आता आम्ही आता ह्याच्यात आहे बघा, कमान कॅन्टीनच्या तिथे आहे आता सध्या. आणि आता निघालोय घरी. राकेश आणि मी दोघं सोडवायला आलो होतो त्याला सोडवलं, बसून दिलंय. आता बघू, त्याला सांगितलं TC जर भेटला तर तिकीट बनवून घे. त्याला आता जनरलचं तिकीट दिलंय, स्लीपर मध्ये बसवलं या. आता बघू काय होतंय. फोन येईलच त्याचा, भेटतंय ते म्हणजे सीट भेटते का नाही. आता सध्या तर हाय सीट भेटलंय त्याला, पण परत त्याला सीट भेटतंय की नाही भेटतंय हे समजेल लवकरच आपल्याला. आता जस्ट घरी पोचलो बघा. कपडे वगैरे चेंज केली, फक्त पॅन्टच, शर्ट वगैरे नाही. आणि आता कालचा व्हिडिओ अपलोड वगैरे करून दिलाय नाही का. ते व्हिडिओ अपलोड करायला वेळ लागला कारण वायफायचं रिचार्ज संपल्यामुळं ह्या मोबाईलवरती म्हणजे ह्याच्यावर जो आपला सिम कार्डचं जे रेंज आहे, नेटवर्क आहे, त्याच्यावरती व्हिडिओ लवकर काय अपलोड होत नाही. आणि वायफाय जर असेल ना तर वायफायवरती पटकन जरा अपलोड होतो, ह्याला लय वेळ लागतो. आणि परीनं आमच्या काढली बघा मेहंदी. दाव परी मेहंदी, जाऊ मेहंदी. हो का, इकडून नाही होय,
ही खराब झाली. परीनं बघा मेहंदी काढली. परीनं नाही काढली, हिनं काढली ना, पिंकीनं मेहंदी काढली बघा राकेशच्या बायकोनं. ते आम्ही येईपर्यंत ती इथंच होती ना. ती म्हणली रूमवर एकटी नाही राहत आता. मग साधना घेऊन आली होती तिला इकडं, आणि आत्ता राकेश घेऊन गेला तिला. जवळपास 12-12:15 वाजलेले इथं. आणि परी झोपलीच होती. झोपलेल्या हातावरच तिने मेहंदी काढली. मस्त काढली ना. मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.